है कि पैसे नहीं आ रहे? वो इसके 13,000 के कितने महीने हुआ? 4 महीने हुआ। फिर अभी यहाँ क्या करो बोल रहे हो लोग? क्या वो एक आधार कार्ड हो ये करो वो करो बोल रहे। हाँ, कितने आते हैं महीना? 1500 आते थे। 1500 आते थे। हाँ हो गई बताने में पैसों के पानी लगा धूप रहे चक्कर आ रहे मर रहे यहाँ। हाँ, तुम यहाँ काय पैसे खाने का जवान लोगों का बहन भाई के पैसे पाके गरीब लोग मर रहे हैं। हाँ, केवायसी करने को है क्या? काय प्रॉब्लेम है? काय प्रॉब्लेम आहे? ये पैसे नाही 3 महिन्याला। मग तुम्ही काय इथे डीबीटी साठी आलात का? हे अर्ज देण्यासाठी आलात? फॉर्म भरा ये भरा फॉर्म भरा पायाची भरा डोसक्याची भरा मोबाईल आखाच्या डोसक्याचे काढावा असा बोला लागले आम्हाला उन्हात। क्या प्रॉब्लम है चाचा? हाँ 4 महीने 5 महीने हुआ अभी हमारा श्रावण बाड़ा का पैसा नहीं आया है। हाँ 5 महीने हुआ। अभी इधर कहीं हुआ फिर? इधर अभी वो कागज देने को आए हाँ कागज और क्या लिंक ये सब क्या है। हाँ मी बापू कपुरे मी एक नागरिक आहे। तरी मी इथं आधार सेंटरमध्ये माझं काम घेऊन आलं असता। आधार सेंटरची सुविधा चांगली आहे, आधार सेंटरचं दुमत नाहीये, पण शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आता संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना याच्या आता तुम्हाला जी गर्दी दिसते ती गर्दी जी आहे ते आधार सेंटरच्या म्हणजे आधार सेंटर चालकाच्या ह्याच्यामुळे नाहीये। का तर आधार सेंटर चालकाचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य आहे, आधार सेंटर चालकाचं आम्हाला हे आहे सहकार्य आहे, आधार सेंटर चालक बसण्याची व्यवस्था आहे। त्रास काय नेमकं मला? त्रास फक्त आता काय आहे माहिती का सर, किंवा 2013ची मशीन आहे इथं, आम्ही आता विचारलो त्यांच्यापासून आम्हाला काही अडचण नाहीये, पण या आधार सेंटर चालकाचं म्हणणं आहे की 2013ची मशीन आहे आणि मशीन स्लो चालते। आणि आता शासनाच्या विविध योजना श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, लाडकी बहीण योजना सगळ्यांना डीबीटी आणि आधार लिंकिंग कंपल्सरी केलेलं आहे। त्याच्यामुळे आता गर्दी होत आहे आणि नागरिकांच्या आहेत ना दिवस इथं जात आहे। आणि फक्त शासनाने एवढं लक्ष द्यावं की नवीन मशिनरी वगैरे काय असेल आधार चालकाचे एवढं सहकार्य करावं। ठीक।